संपूर्ण हिंदुस्थानाची अस्मिता असणारी शिवकालीन वाघनखं लंडनमधून भारतात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. नागपुरातून ही वाघनखं प्रदर्शन संपल्यानंतर कोल्हापुरात दाखल होणार आहेत आणि याची तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी वाघनखं ठेवण्यात येणार आहेत त्याच ठिकाणी मी सध्या आहे. ही सध्या आपण सगळी दृष्टी पाहतो की कोल्हापुरातल्या कसबावाडी इथं असणाऱ्या लोकराजा राजे छत्रपती शाहू महाराजांच्या जन्म स्थळावर आणि ही सगळी वाघनखं जी या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा असेल किंवा सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाच्या वतीने खबरदारी करण्यात आली आणि ही जी तयारी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर शिवशास्त्र शौर्यगाथा या सगळ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ही वाघनखं कोल्हापूरकरांना पाहता येणार आहेत. खरं तर ही सगळी शिवकालीन वाघनखं आहेत ती संपूर्ण देशभराची अस्मिता आहे आणि ही जी लंडन मधील व्हिक्टोरिया म्युझियम मधून जेव्हा भारतात दाखल झाली त्यानंतर नागपुरात प्रदर्शन भरवण्यात आणि नागपुरात प्रदर्शन संपल्यानंतर ही वाघनखं कोल्हापुरात दाखल होणार आहेत. खरं तर महापालिका प्रशासनाच्या वतीनं काही शाळांना देखील परिपत्र काढून ही वाघनखं आज म्हणजे 2 ऑक्टोबर पासून पाहता येणार असल्याचं परिपत्र काढण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर काही शाळांची मुलं देखील आणि शिक्षक देखील आज आपल्याला ही प्रदर्शन पाहण्यासाठी आलेलं पाहायला मिळालं. मात्र या ठिकाणी अजून प्रशासनाच्या वतीनं अंतिम तयारी सुरू असल्यामुळं आणि वाघनखं न पाहता आल्यामुळं शाळांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांना वाघनखं न पाहता माघारी परतावं लागलं. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधून नाराजी देखील व्यक्त झाली. खरं तर ही सगळी अस्मिता असताना वाघनखं कोल्हापुरात कधी येणार आणि हे प्रदर्शन कधी सुरू होणार हे मात्र अजून प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं नाही. ही सगळी अंतिम तयारी प्रशासनाची झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची तारीख मिळेल आणि त्यानंतरच ही वाघनखांचं प्रदर्शन आहे ते भरवण्यात येईल आणि ही सगळी तारीख प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येणार आहे. ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी किंवा मूल्य शिक्षण मूल्यवर्धन आहे मुलांच्या मध्ये मूल्य शिक्षण येण्यासाठी अशा ऐतिहासिक कार्यांची ओळख झाली पाहिजे आहे. त्यामुळेच मुलं 21व्या शतकातील आव्हान पेलण्यास सक्षम बनणार आहेत आणि त्याच्यामुळे मागे निर्णय क्षमता धाडसी गुण येणार आहेत. आपल्याला परिपत्र काय आहे आलेलं आहे की आजपासून ते आज उद्घाटन आहे. शासनामार्फत परिपत्रक आलेलं आहे आणि पाहण्यासाठी आजपासून 3 तारीख ते 9 तारीख असं आहे. म्हणजे कशाचं उद्घाटन आहे? वाघनखं पाहण्याचा आम्हाला तारखा दिलेल्या आहेत त्यानुसार आम्ही आलोय. बरं आता काय सांगितलं तुम्हाला? आता आम्ही जस्ट चाललोय, अजून काही निरोप पोचलेला नाही. बघतो आम्ही काय आता काय परत घेऊन जाणार मुलांना की थांबणार? काय प्रशासन काय निर्णय पाहतो की. शाहू महाराज जन्मस्थळ कोल्हापूर लक्ष्मी विलास पॅलेस येथे लंडन मधनं जी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधनं इतिहासकालीन शिवकालीन जी वाघनखं येणार आहेत तर त्याबाबतची अंतिम तयारी आता आमची सुरू आहे. आमची अंतिम तयारी पूर्ण झाल्यानंतर काय असेल ती वाघनखं त्यानंतर येतील आणि मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ज्यावेळी उद्घाटन होईल त्यानंतर हे प्रदर्शन सुरू होईल. मात्र ही तयारी अंतिम टप्प्यात आहे. अजून कधी ही वाघनखं येतील आणि कधी प्रदर्शन सुरू होईल या मात्र कोल्हापूरकरांमध्ये संभ्रम असलेला पाहायला मिळत आहे. विकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.